तर मागच्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच अमर राजे यायचे आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेऊन जा आपण. आपल्याला विनंती असेल करंजाडे वॉरियर्स आपला अतिरिक्त खेळाडू पाठवा. यस रेडी. चला मॅच ऑन झाले आणि गोलंदाज आपण जरूर पाहतोय. मॅन ऑफ द मॅच देतो अमरला. चांगला परफॉर्मन्स डॉक्टर सोमेश देशपांडे. एकूण धावा 1 फर्स्ट ओव्हर. डॉक्टर रवींद्र दिघे यस खोला टाकलाय. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक रेडी. सिंगल मिळेल बॅटिंग टीम. करंजाडे वॉरियर्सनं टॉस जिंकलाय. फिल्डिंग करतो आणि युनायटेडची बॅटिंग आहे ना. हां युनायटेडची बॅटिंग आहे. 1 विकेट गेली त्यांची. तर पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. एकूण धावा फलकावरची टोटल 3. या सिंगल मिळेल. धाव घेण्याची तयारी. यस धोका. अपील जरूर झाले. यस पंचांनी सांगितले नॉट आउट. फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस. 4 षटकांचा हा पूर्वार्ध. पॉवर प्ले 1 मध्ये गोलंदाजी करतोय. गोलंदाज आपण पाहतोय जरूर या वेळेला डॉक्टर सोमेश. यस नॉट आउट. यस नॉट आउट. लक्ष देऊ आपण पुढच्या चेंडूकडे. गुडलेन स्पॉट वरून चेंडू ड्राईव्ह करतो डीप कडे. फिल्डर रेडी. धाव मिळणार. सिंगल. नकार दिलाय. नकार दिलाय. सिंगल टोटल स्कोर कार्ड. बॅटिंग करत असताना उल्वे युनायटेड प्रशांत श्रीखंडे यांना पाहते स्ट्रायकर एंडला. 12 मॅन फक्त एकच ठेवा. एकच ठेवा 12 मॅन. 2-2 स्कोरर आहेत आमचे. थोडं कन्फ्युजन येतो. स्कोर मूव्स ऑन. टोटल स्कोर पाहिलं. एकूण धावा फलकावरती 5. बॅटिंग करतोय उल्वे युनायटेड. प्रेक्षकांना सामना पाहायला मिळतो. 8वा सामना. तर पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त झाले. धावा धाफलकावरती टोटल 5 धावा आहेत. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. बॅटिंग करतोय संघ आपण जरूर पाहिलं उल्वे युनायटेड. तर नेक्स्ट मॅच होईल सिद्धी खारगर्स आणि खारगर फिनिक्स. यानंतरचा पुढचा सामना आहे जो सिद्धी खारगर्स आणि खारगर फिनिक्स या 2 संघांमध्ये खेळवला जाईल. दोन्ही संघांना बोल्ड कॅप्टन रेडी राहा. आपण पुढचा सामना असेल. यस पुढचा सामना आपण या गोष्टींकडे लक्ष असावं. सिद्धी खारगर्स आणि खारगर फिनिक्स. ओव्हर नंबर 2. गोलंदाज झाले डॉक्टर निलेश महाजन. स्ट्रायकर एंडला केलेले फलंदाज डॉक्टर प्रशांत आणि डॉक्टर अजित. ऑन साइडला लॉफ करतोय. चेंडू चाललाय डीप स्क्वेअर लेगला. पाठला करत असताना चेंडू अडवलाय आणि तिथे धावा सहज गतीनं 2 पूर्ण केल्यात. स्कोर मूव्स ऑन. एकूण धावसंख्या 7. डीजे तो मॉनिटर.
एकूण धावफलक आपण जरूर पाहिलं. टोटल स्कोर 14 धावा आहेत. सेकंड ओव्हर एकूण धावफलक पाहिलं. धावफलकावरती 14 धावा जरूर पाहूया. सेकंड ओव्हर एकूण धावफलक 14 रन्स. एकूण धावा 15 रन्स. शेवटचा चेंडू असेल. निलेशला आपण यावेळेला पाहूया. पुढ्यात ठेवला, लॉफ करतोय, लॉंग लेग कडे चेंडू जरूर चाललाय, मिळतील. या चेंडूवर 4 धावा चौकार. लंचचा आनंद घेऊ शकता. आणि आज स्पेशल मेनू श्रीखंड पुरी. आज शनिवार असल्या कारणानं एकूण धावा धावफलकावरती 21 धावा झाल्यात. सागर पाटील थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. किती धावांचं टार्गेट सेट केला जाईल बॅटिंग करताना संघ उल्वे युनायटेड. चला पंचांचा इशारा येतो. तमाम क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा तळोजा डॉक्टर असोसिएशन डॉक्टर प्रीमियर लीग. आज पहिला दिवस, उद्या फायनलचा दिवस असेल. एकूण धावा येत्या धावफलकावरती 21 रन्स. संघ पुढे सरकलाय. धावफलकावर टोटल 21 धावा आहेत. डॉक्टर आजी, डॉक्टर प्रशांत, सागर पाटील षटक हाताळतोय. सागर पाटील पुढचा चेंडू, ओ लॉफ करतोय डीप कडे, स्क्वेअर लेगच्या वरून उडवलाय आणि चेंडू गेलाय. दिस इज अ बिग शॉट. षटकार. यस डीजे. पाहायला मिळेल
वर्ष पाचव्या पर्वामध्ये आपण ही टप्प्यामध्ये वाटचाल करत असताना डॉक्टर प्रीमियर लीग सामना 8वा जिथे बॅटिंग करते उल्वे युनायटेड. एकूण धावफलक पाहिलं टोटल रन्स 27 धावा आहेत. किती टार्गेट सेट केलं जाईल याचा विचार केला जातोय. कधी कधी फलंदाजांना फार मोठी कामगिरी करावी लागते, धावा सेट करावे लागतात, भागीदारी बनवावी लागते. आणि आज वीकेंड सॅटर्डे संडे धमाका डॉक्टर प्रीमियर लीग आपल्या व्यस्त जीवनशैलीमधून आज क्रिकेट खेळाचा आनंद घेत असताना दरवर्षी आपण या स्पर्धा पाहतो. अंतर्वर्तुळामध्ये चेंडू जरूर गेलाय, सिंगल मिळेल. एकूण धावसंख्या पाहिली तर धावसंख्या आहे ती टोटल 28. समोर ठेवलाय लॉफ करण्याचा प्रयत्न, जेल होणार का, सोडलाय जेल. धाव घेण्याची तयारी, यस 2 धावा पूर्ण होतील. एकूण धावफलक पाहिलं, एकूण धावा टोटल 31 धावा धावफलकावर बॅटिंग करणारा उल्वे युनायटेड. तर या अगोदरचा सामना जिंकला तळोजा टायगर संघानं. यस पंच इशारा करतील, षटकार. $37 ऑन बोर्ड. बॅटिंग करणारा संघ उल्वे युनायटेड. टॉस जिंकल्यानंतर पसंती दिली करंजाडे वॉरियर्स. किती धावांचे टार्गेट सेट केले जातील. अगदी सकाळच्या सत्रामध्ये धावा कमी होत होत्या, 18, 25, 30. अगदी सकाळच्या सत्रामध्ये धावा होत नव्हत्या. गोलंदाजी करणाऱ्या संघाची दादागिरी होती. अगदी सुरुवातीच्या 4 मॅचेसमध्ये आपण लो स्कोर पाहिला आणि त्यानंतर जलद गतीने धावा बनताना आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय. ओ लॉफ करतोय, क्षेत्र खाली डीप कडे, फिल्डर रेडी असतील. धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. यस बघा थोडं थरार नाट्य आपण जरूर पाहतोय. धावा आल्या या चेंडूवर एकूण 3. स्कोर मूव्ज ऑन. एकूण धावा 40. उल्वे युनायटेड. 3 संपला. दोन्ही संघ रेडी ना. टॉस होणार आहे. इनिंग ब्रेक मध्ये दोन्ही संघांना आम्ही सूचना देतोय. सिद्धी खारघर्स आणि त्यांच्या विरुद्ध 2 हात करताना खारघर फिनिक्स या दोन्ही संघांना विनंती असेल यानंतर इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. जो 9वा सामना तुमच्या भेटीला येईल. तर 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरची टोटल एकूण धावा 40. 40 40 धावा आहेत. किती टार्गेट सेट होणार याचा विचार केला जातोय. विजय सर्वांना हवा आणि विजयासाठी कडवी झुंज देत असताना पूर्वार्धामध्ये जरूर पाहिलं. बॅकफुटला गेले, फाईन लेग कडे खेळण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय आणि मिळतील धमाकेदार हा षटकार. रिक्वेस्ट करतो. ओके मागच्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच डॉक्टर अझर.
मी सकपाल सरांना विनंती करेन मॅन ऑफ द मॅचचा हा सन्मान जो पेंडिंग होता आशा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आमच्या मॅन ऑफ द मॅच ट्रॉफीचे पुरस्कर्ते आणि मी सरांना विनंती करेन डॉक्टर अझर आपण आपल्या या मॅन ऑफ द मॅचच्या सन्मानाचा स्वीकार करावा. तर आतापर्यंत गोलंदाजी पाहिली षटकारानंतर 2 डॉट बॉल आले. इट्स अ व्हेरी गुड कमबॅक. हाफ ट्रॅकर लॉफ करतो डीप कडे स्क्वेअर लेगला मिळतील या वेळेला 4 धावा चौकार. 50 धावा बॅटिंग करत असताना उल्वे युनायटेड 50 रन्स कंप्लीट. पन्नास धावा पूर्ण झालेत. कमालीची बॅटिंग रवी दिके इंडिव्हिज्युअल त्यांचं धावसंख्या पाहिलं. रवी दिके खेळतात. यस लक्ष विद्या मॅच कडे. यस लॉफ केलाय. अप्रतिम बॅटिंग षटकार फाईन लेग कडे. धावसंख्या मजबूत आहे. धावसंख्येचा रतीप उभा केला गेलाय. 58 धावा आणि 59चं टार्गेट. चला टॉस करायचे या दोन्ही संघ. टॉस बॉक्स मध्ये आपण संपर्क साधणार आहोत. सिद्धी खारगर्स आणि खारगर फिनिक्स दोन्ही कॅप्टन आले असतील तर मॅच नंबर 9 आपण इथे जरूर पाहतो. दोन्ही संघनायकांना विनंती करेन. सिद्धी खारगर्स आणि खारगर फिनिक्स टॉस साठी मॅच नंबर 9 तुमच्या समोर येईल. तलोजा डॉक्टर्स असोसिएशन डॉक्टर प्रीमियर लीग आणि टॉस इथे होईल. 4 षटकांचा पुढचा सामना. विनिंग टार्गेट एकूण धावा झाल्यात 58. 59 करायचेत करंजाडे वॉरियर्सला. तर टॉस इथे होईल. मी विनंती करेन निखिल भारांबे यांना का आपण टॉस साठी टॉस इथे आपण करणार आहोत. जो 9वा सामना आपण जरूर पाहू. सिद्धी खारगर्स आणि खारगर फिनिक्स. कॅप्टन याल जास्त वेळ घेऊ नका. अजूनही 4 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे. विनंती असेल आपल्याला. तर टॉस होईल. मी विनंती करेन तर टॉस होईल. तर डॉक्टर युगंधरा कोपरकर मॅडमच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. यस नेक्स्ट मॅच हेड अँड टेल कॉल येईल. खारगर फिनिक्स कडून कॉल येतोय आणि टॉस यस टेल. टॉस जिंकलाय खारगर फिनिक्स. कॅप्टनशी आम्ही संपर्क साधू. टॉस जिंकलाय. डिसिजन का असेल? डिसिजन आमचा बॅटिंग आहे. 9वा सामना हा सामना जिंकणं महत्वाचं आणि समोर सिद्धी खारगर संघ आहे. काय प्लॅनिंग असेल? जास्तीत जास्त रन करून कमीत कमी त्यांना रोखायचंय. सोपं आहे गणित आहे. टीममेट्सच्या परफॉर्मन्स बद्दल काय म्हणाल? आतापर्यंत पर्व 5वे डॉक्टर प्रीमियर लीग. नाही अनडाऊटेडली परफॉर्मन्स नक्कीच चांगला आहे. आम्ही याला बरेचसे चेंजेस केले. माइंडसेट पण चेंज केला आहे आणि थोड्याशाने जे काय जे गेलं बट ऑल थँक्स टू म्हणजे तळोजा टीम खरंच खूप छान जिंकली. बाकी आमचं ऑल सेट आहे. सो मे बी नेक्स्ट मॅच इज आवर्स.
बेस्ट ऑफ लक. आणि आता कॅप्टन संपर्क साधतील सिद्धी खारगस. बॅटिंग करायचे किती टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न असेल? टार्गेट 50 ते 60 पर्यंत असेल. 5वं पर्व आहे. आपण पाहतोय तळोजा डॉक्टर वेलफेअर असोसिएशन. आणि आता हा सामना महत्त्वाचा आहे. टीममेट्सच्या परफॉर्मन्सबद्दल काय म्हणाल? आमची टीम तशी नवीन आहे, पण आम्ही चांगला खेळायचा प्रयत्न करू आणि मॅच काही करून जिंकायचा प्रयत्न राहील आमचा. तळोजा डॉक्टर असोसिएशन पर्व 5वं काय म्हणाल या वर्षाच्या स्पर्धेबद्दल, मॅनेजमेंट आणि नियोजनबद्दल? मॅनेजमेंट खूप चांगलं आहे, ग्राउंड छान आहे, वातावरण चांगलं आहे, खेळायचा आनंद खूप उत्कृष्ट असा आहे, छान आहे. बेस्ट ऑफ लक. आपल्याला शुभेच्छा असतील. मॅचकडे वळतो आपण. तर विनिंग टार्गेट विजयासाठी लक्ष असेल 59. चला मॅच ऑन करा. खारघर फिनिक्सनं टॉस जिंकलाय आणि त्यांनी पसंती दिली फिल्डिंगला. यानंतर लगेच सामना आपण पाहणार आहोत. विनिंग टार्गेट 59 सामना आपल्याला पाहायला मिळतोय दोन बलवान संघामध्ये. क्रिकेटमध्ये कधी काय होऊ शकतो आपण अनेक सामने पाहिले. क्रिकेट इज अ जेंटलमॅन ऑफ गेम. क्रिकेट म्हणजे अनिश्चिततेनं भरलेला गेम असं म्हटलं जातं. क्रिकेटमध्ये कोणतेही लक्ष छोटं नसतं की मोठं नसतं आणि या खेळामध्ये कोणी मोठा नसतो आणि कोणी छोटा नसतो. क्रिकेट या खेळाचं नावच असं आहे. शक्यता, गरज, जर, तर या गोष्टींना क्रिकेटमध्ये स्थान नाही. 59. पहिला चेंडू स्लोवरवर उचली मिळाली आणि हा डॉट बॉल. दबाव तंत्राचा वापर. क्रिकेटमध्ये कधी का होईल याचा नेम नाही. मात्र आता गोलंदाज शांत डोक्याने गोलंदाजी करतो डॉक्टर फहीम खान. टार्गेट 59. करंजाडे वॉरियर्स हा सामना जिंकेल. कसा असेल या सामन्याचा निकाल? लक्ष विद्या मॅचकडे. नेक्स्ट बॉल समोर ठेवला. लॉफ करण्याचा झेल होईल का? पकडला झेल आणि धक्का. फर्स्ट विकेट गॉन. फहीम खूप चांगल्या पद्धतीने चेंडू अँगल करतोय. फटका बनवण्याचा प्रयत्न होता, तो प्रयत्न फसलाय. आतापर्यंत फहीमच्या गोलंदाजीचे डिटेल्स पाहिलं. डॉट, त्यानंतर विकेट. बॅटिंग करत असताना बाद झाले. विक्रम सागर खेळतात आणि नवीन फलंदाज डॉक्टर सोमेश. नेक्स्ट बॉल समोर ठेवला. ऑन दी राईज. सुरक्षित डीप कव्हर क्षेत्र खाली. पाठलाग झालाय. सीमारेषीकडे मिळतील या चेंडूवर 2 धावा. स्कोर मूव्स ऑन. क्रिकेटमध्ये तुम्हाला 2 पायामधील अंतराला महत्त्व दिलं जातं. क्रिकेटमध्ये फटका मिळत नाही, तो बनवावा लागतो. मॅन्युफॅक्चर त्याला करावा लागतो. पॉपिंग क्रीजचा फलंदाजांना वापर करावा लागतो. आणि त्यानंतर आपण पाहिलं गोलंदाज पुन्हा एकदा फहीम. 1 धावा 2. टार्गेट 59. यस, बॅक टू द बॉलर. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवलाय. सर्व स्पॉन्सरचा आम्ही धन्यवाद देतोय ज्यांनी या स्पर्धेला आम्हाला सरळ हाताने मदत केली. सर्व हॉस्पिटल्स असतील, सर्व डॉक्टर्स असतील, सर्व आमचे पुरस्कर्ते असतील, यांचं आम्ही मनापासून धन्यवाद देतोय. पर्व 5वे मध्ये आपण पाहतोय तळोजा डॉक्टर असोसिएशन आयोजित डॉक्टर प्रीमियर लीग. फहीमला पाहिलं. डॉट, कॅच. 2 धावा 4 चेंडू आतापर्यंत. 3 धावा 1 विकेट. नेक्स्ट बॉल स्लोवर 1 चेंडू खाली राहिला. फटका बनवण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू. काय बेधडक गोलंदाजी होते. सातत्यानं फलंदाजांच्या लाईन लेथचा अभ्यास केला जातोय आणि मैदानावर आपण पाहतो अक्षरशः गोलंदाज फहीमनं कमालीची गोलंदाजी सादरीकरण केलं. चांगली गोलंदाजी. दिशा, टप्पा, विभिन्नता, खेळपट्टीचा अभ्यास करतोय. चांगल्या दर्जाचा चेंडू तो हाताळतोय.
आदळलाय ऑन साइडला शॉर्ट स्क्वेअर लेगला धाव घेण्याची तयारी. फिल्डिंग तर झाली, थ्रो पॅरलल आला नाही आणि याचं उत्तर धाव मिळाली. तर या ओव्हरमध्ये 4 धावा आल्या. पहिल्या षटकाचा खेळ संपला. टार्गेट 59. बघा अजूनही कोणी जेवण करायचं बाकी असेल तर त्यांना विनंती करेन. काउंटर ऑन आहे. सर्व क्रिकेट रसिकांचं अतिथी मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. तळोजा डॉक्टर वेलफेअर असोसिएशन, डॉक्टर प्रीमियर लीग, निसर्गरम्य वातावरण, थंडगार हवा, निसर्गाच्या सानिध्यात आपण हे मैदान पाहतोय. सुंदर मैदान आहे. पुरस्कर्त्यांचं मनापासून धन्यवाद देऊया. एकूण धावा 4, टार्गेट 59. 18 चेंडूचा खेळ बाकी. विनिंग कॅल्क्युलेशन तुमच्या डोळ्यासमोर येईल. पाण्याची पूर्तता करा. मॅनेजमेंटला मी विनंती करेन, पाण्याच्या बॉटल्स असतील तर त्या पॅव्हलियन मध्ये त्याची पूर्तता करा. पहिला चेंडू लॉफ करण्याचा प्रयत्न, एज लागली, बॅट्समन होईल आउट. सागरला पाहते. ओव्हर नंबर 2, टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न होतोय. झाला नंतर 59 या पाठलाकाला सुरुवात करायच्या बॅट संघ करंजाडे वॉरियर्स. फहीमनं पहिली षटक हाताळलं. फहीम खान, डॉक्टर फहीम खान यानं पाहिलं. त्यांनी आपल्या ओव्हरमध्ये फक्त 4 धावा दिल्या. गोलंदाजांना जो अटॅक हवा होता तो त्यांच्या मार्फत पाहायला मिळाला आणि त्यानंतर थोडं तणावाचं वातावरण निर्माण केलं. सागरला पाहते. ओव्हर नंबर डॉक्टर सागर, 4 धावा आहेत. 59चं टार्गेट. ओ लॉफ करतोय. झेल होणार का? यस, पकडला झेल. डॉक्टर आम्ही जरूर पाहिलं. डॉक्टर प्रदीप यांना गुड कॅच. दुसरा धक्का. धावा 4, टार्गेट 59. सेकंड ओव्हर. यस डीजे. ओ लाईन चांगली होती. बघा किती चांगले व्हॅरिएशन होतं. गुड फिल्डिंग. जेव्हा गोलंदाज गोलंदाजी करतो तेव्हा लाईन ऑफ द डिलिव्हरी, हाईट ऑफ द डिलिव्हरी, डायरेक्शन ऑफ द डिलिव्हरी पाहिलं जातं. तुमच्याकडे वेगवेगळे चेंडू फेकण्याची कला असली पाहिजे. एखादा स्लोअर वन, जर 6 चेंडूमध्ये 6 वेगळे चेंडू फेकणारा गोलंदाज असेल ना तर तो फलंदाजांना विचार करायला भाग पडतो. आता गुडलेन स्पॉटवरून चेंडू टेक ऑफ झाला. ड्राईव्ह करतोय. डीप लॉंग ऑफ कडे गेल्या. सिंगल मिळेल. नजरेसमोरून धाव चोरण्याचा प्रयत्न. यस, 2 धावा. दबाव वाढला बॅटिंग टीमवर. फटके कधी येणार? कारण टार्गेट 59 आहे. पूर्वार्धामध्ये 44 धावेची रवी दिघे यांची खेळी कोण विसरणार? रवी दिघे विस्फोटक इम्प्रेस केलं. षटकारांचा समावेश होता 3, चौकाराचा समावेश होता 3. गुड बॅटिंग. खेळपट्टीवर जम त्यांनी बसवला. धावा 6 आहेत. सेकंड ओव्हर.
फक्त 6 धावा आहेत. इथून गती कधी वाढवली जाणार? करंजाडे वॉरियर्स सिंगल डबलला फारसं काही बिघडणार नाही. सामना जिंकायचा असेल तर लढावं लागेल, संघर्ष करावा लागेल, कसोशीनं खेळावे लागते. सिंगल डबलनं काही होणार नाही. अत्यंत चांगली गोलंदाजी होते. बघा सुंदर आयोजन पाहते. तलोजा वेलफेअर असोसिएशन टाइम मॅनेजमेंटला महत्त्व दिले जाते, कारण आता आपण 8वा सामना कव्हर करतो. 12 मॅचेस कव्हर करायचे. 2:34 झालेत. टाइम मॅनेजमेंटचं कौतुक करूया. मात्र मिळतील 4 धावा. सामना कठीण आहे. 59 करायचे. 59 रन्स टू विन. नाव स्कोर कार्ड आपण पाहिलं तर 11 रन्स ऑन बोर्ड. बॅटिंग टीम करंजाडे वॉरियर्स. मॅच बिटवीन उल्वे युनायटेड अँड करंजाडे वॉरियर्स. आणि आता करायचे चेंडू आणि धावांचं अंतर. विनिंग कॅल्क्युलेशन 12 balls 48. नीड 48 in 12 balls. करंट रन रेट पाहिला 24 सरासरी आहेत. अजूनही लक्ष मोठे. सामना आपण पाहतो. चला स्पीडअप करा. फिल्डिंग टीम जास्त वेळ घेऊ नका. फिल्डिंग टीमला आम्ही विनंती करतो जास्त वेळ घेऊ नका. 8वा सामना पाहतो जिथे उल्वे युनायटेडनं 59चं टार्गेट सेट केलंय. तमाम क्रिकेटचा चाहता वर्ग या स्पर्धेचा आनंद घेत असताना तर डॉक्टर वैशाली मॅडम यांचे इथे स्वागत झाले. त्यांचं वेलकम करतो आम्ही. त्यांच्या समेत सुद्धा आमचे सर्व डॉक्टर वर्ग इथे उपस्थित आहेत. डॉक्टर रंजना मॅडम सुद्धा आले. त्यांचं वेलकम करूया. जेव्हा जेव्हा आम्ही डॉक्टर प्रीमियर लीग स्पर्धा पाहतो महिला डॉक्टर्स सुद्धा सातत्याने सहभागी होत असतात, उपस्थित होत असतात. आणि आज त्या महिला डॉक्टर वर्गाचं सुद्धा आपण धन्यवाद देऊया. सज्ज झालाय. लक्ष कठीण आहे. सामना जिंकायचा असेल शर्तीचे प्रयत्न करावे लागतील. सामना कठीण होत चाललाय. यस लक्ष विद्या मॅच कडे. ओ यस पंचांचा इशारा मिळतील. 4 धावा चौकार. सामना कठीण होत चाललाय. बॅटिंग करणारा संघ करंजाडे वॉरियर्स. पंचांचा इशारा वाईटचा कॉल. संघ पुढे सरकेल. टार्गेट 59 आणि धावा आता झाल्यात एकूण 17 धावा आहेत. लक्ष थोडा मागे पडलाय. बॅटिंग करत असताना संघ थोडा मागे पडलाय. ट्राय करतोय डीप कडे. क्षेत्ररक्षक रेडी. 2 धाव घेण्याची तयारी. यस वेल टेकन. 2 वेल. थोडी गती प्राप्त करतोय. धावसंख्येला आकार देत असताना टार्गेट 59 चे. एकूण धावा 19. विनिंग कॅल्क्युलेशनचा विचार करूया. अजूनही 40 करायचे. कॅप मध्ये गेला चेंडू. मिळतील 4 धावा चौकार. अंतर धावा झाले 23. टार्गेट 59. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. अजूनही 36 करायचे. झेल सोडलाय. बॅटिंग टीम आता उत्तर शोधावं लागेल. चेंडू आणि धावांचं अंतर मोठे आणि या विजयाच्या समीप पोहोचायचं असेल तर सिंगल डबलनं काही होणार नाही. धाव सोडण्याची तयारी. धावा धाव सूर्य. यस फलंदाज बाद होतील आणि आता यावेळेला बाद झालेत. डॉक्टर समीर यांना पाहिलं. आणखीन एक धक्का.
9 करायचे एकूण धावा दाफलकावरती 25-25. हा चेंडू लॉफ केला, उडवलाय. दिस इज अ पॉवरफुल हिट. षटकार, 6 धावा. षटकाराने धावसंख्या पुढे सर्कल. टार्गेट मोठे 59 करायचे. एकूण धावा 31. टार्गेट 59. 4 चेंडू आणि 26 धाव्यांची गरज. स्लीप मध्ये हो, डोक्याला लागला चेंडू, थोडा आदळलाय. कोणती इजा नसेल, सुरक्षित असतील. आणि यस, आउट. लक्ष कटीने 59चं टार्गेट. येणारी चेंडू आणि धावांचं अंतर पाहूया. विनिंग कॅल्क्युलेशन. एकूण धावा दाफलकावरती टोटल 31-59 करायचे आणि आता 28 धावा. सामना थोडा एकतर्फी आहे, इंटरेस्ट नाही. जेव्हा असे एकतर्फी सामने असतात तेव्हा मजा नसते असं म्हटलं जातं. आणि आता या मॅच मध्ये उल्वे युनायटेड चांगला खेळ त्यांनी दाखवला. Yes, one side match. टार्गेट 59 आणि धावा दाफलकावरती 32. सामना हातामधून निसटलाय. मे बी उल्वे युनायटेड. यस 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 यस. ओ, विजयाच्या उंबरठ्यावर टीम उल्वे युनायटेड. चला, सिद्धी खारगर्स आणि खारगर फिनिक्स रेडी ना. तर टॉस जिंकलाय खारगर फिनिक्स.
खारघर फिनिक्सने जिंकला ना टॉस. चला मॅच ऑन होईल. तर मॅन ऑफ द मॅच देऊया आपण. मी विनंती करेन आमचे सन्माननीय पाहुणे ज्यांच्या शुभ हस्ते आपण देतोय मॅन ऑफ द मॅच. रवींद्र दिघे ज्यांनी 44 धाव्यांची खेळी केली. मी गेस्ट रवींद्र दिघे. आणि हे नामांकन देण्यासाठी मी विनंती करेन डॉक्टर रंजना पाटील मॅडम यांना विनंती करेन. या आपण आपल्या शुभ हस्ते आपण देतोय मॅन ऑफ द मॅच. आणि डॉक्टर रवी दिघे यायचे. डॉक्टर रवी दिघे मॅन ऑफ द मॅच. डॉक्टर रवी दिघे यांना आपण देणार आहोत. गुड बॅटिंग, कमालीचा परफॉर्मन्स, 44 धाव्यांची त्यांनी खेळी केली. आज तळोजा डॉक्टर वेलफेअर असोसिएशनच्या माध्यमातून पराभूत केलं. खारघर